नमस्कार माझ्या महाराष्ट्रातील बंधूंनो आणि भगिनींनो, आपण सगळे जाणतच आहात की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना ही एक योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 3000 रुपये दर महिन्याला 1500 रुपये बहिणींच्या अकाउंटमध्ये मुख्यमंत्री जमा करणार आहे, मुख्यमंत्री योजनेतून। ठीक आहे, पण काही लोकांच्या म्हणजे काही बहिणींच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा झाले हा असा एक मेसेज आला। ज्या लोकांना हा मेसेज आला त्या लोकांना खूप आनंद झाला, पण ज्या लोकांना हा मेसेज आलाच नाही त्यांनी काय करावे त्याकरता मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवला होता, तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे की एक आनंदाची गोष्ट आहे, एक आनंदाची खबर म्हणू शकतो आपण त्याला, की जवळपास जितक्या महिलांनी जितक्या भगिनींनी लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरला आहे आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड आहेत, ज्यांचे फॉर्म गव्हर्नमेंटनी अप्रूव्ड केले आहेत, त्या सर्व बहिणींच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत। ही एक आनंदाची बातमी आहे की जितक्याही भगिनींनी लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरला आहे त्यांचे फॉर्म अप्रूव्ड आहे। परत एकदा लक्ष द्या, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड झाले आहे त्या सर्व बहिणींच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत। आता तुम्ही म्हणाल की हा असा मेसेज, जो 3000 रुपये जमा झालेला मेसेज तुमच्यासमोर दिसतो आहे, तसा मेसेज तुम्हाला आला नाही, का बरं आला नाही? हा मेसेज तुम्हाला का बरं आला नाही? तर सर्वात पहिले जेव्हा तुम्ही फॉर्म भरला जेव्हा फॉर्म भरला लाडकी बहीण योजना, त्या फॉर्ममध्ये तुम्ही समजा एक बँकेचं अकाउंट टाकलं, तुमच्याकडे 3 बँक आहेत, 4 बँक आहे समजा अकाउंट आहे, किंवा 2 बँकेचा अकाउंट आहे, तुम्ही एका बँकेचा अकाउंट नंबर त्या फॉर्ममध्ये भरला आहे, पण तुमची DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तुमची DBT बँक ही वेगळी होती, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही बँक तुमची वेगळी होती, तर त्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत। आता हे कसं चेक करायचं? तर याच्याकरता माझा पहिला व्हिडिओ पहा, त्यामध्ये मी सांगितलं आहे की तुमचा जो आधार क्रमांक आहे, तो आधार क्रमांकावर कोणती बँक लिस्ट आहे, म्हणजे कोणती बँक तुमची सीडिंग झालेली आहे त्या आधार क्रमांकावर, त्यामध्ये जी बँक दिसेल त्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा झाले आहे। त्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, जी बँक तिथे दिसते आहे त्याचं नाव त्या बँकेचं आहे, त्या सीडिंग फॉर्ममध्ये दिसेल तुम्हाला। जेव्हा तुम्ही आधार सोबत कोणती बँक तुमची लिंक आहे चेक कराल, मागच्या व्हिडिओच्या नुसार, पहिला व्हिडिओ माझा पहा, त्यामध्ये मी सांगितलं आहे, त्यानुसार जेव्हा तुम्ही चेक कराल, ज्या बँकेचं नाव तुम्हाला दिसेल तुमच्या नावाखाली त्याला DBT म्हणतात, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। जी बँक तुम्ही केलेली आहे, तुमच्या आधारसोबत लिंक केली आहे, आधारसोबत जोडली आहे, त्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा झाले। आणि जितक्याही भगिनींनी बचत गटामार्फत लोन घेतलं आहे किंवा बचत गटामार्फत त्यांचे अकाउंट ओपन झाले आहे वेगवेगळ्या बँकेमध्ये, त्या अकाउंटमध्ये त्यांचे हे पैसे जमा झाले आहेत। होऊ शकते तुमचं अकाउंट SBIमध्ये असेल, पण बचत गटामार्फत तुम्ही कोणत्या प्रायव्हेट बँकेमध्ये तुमचं अकाउंट उघडलं गेलं आहे, तर ती बँक तुमची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणून बँक जोडली गेली आहे तुमच्या आधार कार्डशी। म्हणून एकदा सांगतो की ज्या लोकांना, तुम्हाला माहीतच असेल ना, तुमचं बचत गटासोबत कोणतं बँक अकाउंट जोडलं गेलं आहे, बचत गटासोबत तुमचं कोणतं बँक अकाउंट आहे, तर त्या बँक अकाउंटमध्ये जाऊन चेक करा। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, माझा पहिला व्हिडिओ पाहायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डसोबत कोणती बँक लिंक आहे ती चेक करायची आहे। त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा झाले की नाही झाले। 99% मी सांगतो तुम्हाला, ज्यांचेही फॉर्म अप्रूव्ड आहे, ज्या लोकांचे फॉर्म अप्रूव्ड झाले आहे, ज्या बहिणींचे फॉर्म अप्रूव्ड झाले आहे, त्यांच्या DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत। तुम्ही चेक करा। फक्त आपण वाट पाहून राहिलो की मेसेज नाही आला, आता कुठे तक्रार करण्याकरता किंवा ऑप्शन उरलं नाही आहे, कोणाशी भेटणार तुम्ही ना, म्हणून आपण इकडे तिकडे चक्रा मारून राहिलो, जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सेतूमध्ये जाऊन आपण विचारपूस करून राहिलो, पण खात्रीशीर उत्तर कुठेच भेटत नाही आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खात्रीशीर उत्तर सांगतो की समजा तुमचं DBT दुसऱ्या बँकेचं असेल, DBT दुसऱ्या बँकेसोबत तुमचं आधार कार्ड लिंक असेल, किंवा तुम्ही बचत गटामार्फत वेगळं एक कोणत्या बँकेसोबत अकाउंट काढलं असेल, तर त्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुमचे मुख्यमंत्री
योजना, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले असतील, तुम्ही जाऊन चेक करा जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल तरच. आणि समजा तुम्हाला पैसे जमा झालेले दिसले, त्या व्हिडिओमध्ये कमेंट्स बॉक्स दिसतो. या यूट्यूबच्या चॅनलमध्ये कमेंट बॉक्स आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे भेटले की नाही भेटले, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे पण जरूर सांगावे. आणि या चॅनलवर, या डिजिटल मराठी युग या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ही माहिती आजपर्यंत, ही जी माहिती आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, ही जी माहिती आहे लोकांना जमा झाले नाही आहे पैसे 3-3 हजार रुपये. लोक विचारत आहे की कधी पैसे येणार. ही माहिती आजपर्यंत कोणत्याही यूट्यूबरनी सांगितली नाही आहे. मी तुम्हाला सांगत आहो. म्हणून म्हणतो की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर नेहमी पाहायला भेटेल. परत भेटू एक नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार.